नमस्कार, पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत। आज आम्ही इथे 28 एप्रिल खडकवासला धरणामधला गाळ बाजूला करून त्याच्यामध्ये झाडे लावणे हा उपक्रम आम्ही करत आहोत। आणि माझ्यासोबत आहे गौरी भागवत, तिच्यामुळे मी इथे आलेली आहे। ती थोडीशी या प्रकल्पाबद्दल तुम्हाला माहिती देईल। सूचना होती तशी। हॅलो, हाय, मी गौरी भागवत। ॲक्च्युली जलस्रोत नावाच्या एका फाउंडेशनबरोबर माझं कनेक्शन झालं आणि त्यांचा उपक्रम असा आहे की जिथे जिथे गाळ जास्त मातीचा बसलेला असतो पाण्यामध्ये, तो गाळ बाजूला उपसून घेतात आणि तो गाळ उपसून जी उंची वाढते तिथे पूर्ण झाडं लावायची अशा दृष्टीने की पुन्हा जेव्हा पाऊस येतो त्यावेळेला त्याची धूप होऊ नये जमिनीची किंवा त्या गाळाची, ती जमीन त्यांनी धरून ठेवावी जेणेकरून सगळीकडे हिरवेगार वातावरण निर्माण व्हावे। पावसासाठी पण हे उत्तम आहे आणि पाण्याची देखील निगा राखली जाते। तर आता रेखा पण माझ्याबरोबर जॉईन झालेली आहे, तर तुमच्या सगळ्यांच्या सहाय्याने इथे अजून आपण लोक जमलो तर अजून खूप मजा येईल। थँक्यू गौरी। इथे बघू शकता तुम्ही, आम्ही झाडं इथे पास ऑन करत आहोत। बघू शकता आमच्या इथे एक छोटासा हा मुलगा, हा पण इथे जॉईन झालाय। काय नाव आहे तुझं? सौमित्र। काय करायला आलायस तू सौमित्र इथे? प्लांटेशन। अरे वा, किती छान। तुला कसं वाटतंय? कसं वाटतंय तुला सौमित्र? छान। हा, रविवारी झोपण्यापेक्षा तू इकडे झाडं लावायला आला, छान वाटतंय? थँक्यू बेटा। इथे तुम्ही बघू शकता, इथे बरीचशी लोक आहेत। पुणेकरांचं नाव नेहमी अशा गोष्टींसाठी पुढे असतं। सामाजिक उपक्रमामध्ये पुणेकर पुढे असतात आणि हा एक चांगला सामाजिक उपक्रम की ज्याद्वारे समाजासाठी आपल्याला काहीतरी आपलं देणं आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे त्यांनी असं छोटंसं तळं पण केलेलं आहे। बघा, जेव्हा पाऊस पडेल तेव्हा इथे पाणी साठेल आणि त्याद्वारे इथे ह्या बाजूच्या झाडांना पाणी देता येईल। इथे बघू शकता तुम्ही, छान इथे झाडं लावलेली आहेत। इथपर्यंत आम्ही घेऊन आलो आहेत झाडं, पण आम्हाला इथे दिसतं की इथे झाडं लावलेली आहेत आणि जिथे पुढे खणून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला आता झाडं लावायची आहेत। खूप छान असा हा उपक्रम आणि खूप छान वाटतंय आम्हाला। घर सावरकर ह्या फाउंडेशनचे माझ्यासोबत इथे, तुमचं नाव काय? विजय सोनवणे। विजय सोनवणे इथे आहेत। ते त्यांची पूर्ण फॅमिली ह्या उपक्रमात सहभागी आहे आणि खूप छान वाटतं की जिथे घरातला कर्ता पुरुष ह्या अशा उपक्रमात सहभागी असतो। त्यांची मिसेस पण इथे आहे आणि खूप छान, म्हणजे बघा, पुणेकरांनी असा रविवार वेळ वाया घालवण्यापेक्षा ह्या उपक्रमामध्ये यावं असं खूप मला मनापासून इच्छा आहे। तुम्ही काही बोलू शकता का? हां, ॲक्च्युली हरघर सावरकरमध्ये काम करतो, त्यासाठी तर त्यांच्याकडनं आम्हाला कळलं आपण हा उपक्रम राबवत आहे। तर ही काळाची आता खूप गरज आहे, कारण आता उन्हाळा चालू झाला आहे आणि आत्ता जर तापमान बघितलं तर जवळपास 43च्या पुढे गेलं आहे, म्हणजे ह्या एप्रिलमध्येच गेलं आहे। तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण निसर्गासाठी, सृष्टीसाठी किंवा समाजासाठी काहीतरी करावं। वृक्षारोपण करण्याची खूप गरज आहे। आणि सिमेंटची जंगलं वाढत आहेत तर आपली जंगलं कमी होत आहेत ना, ॲक्च्युअल बघितलं तर आपलं योगदान प्रत्येकाने करायलाच हवं। ज्या प्रकारे म्हणजे एवढं चाललेलं आहे उत्खनन वगैरे, तर ते सगळं कमी व्हावं आणि हे अशा उपक्रमाद्वारे सगळ्यांना म्हणजे याच्यातनं प्रेरणा मिळावी, म्हणजे त्यांचा मुलगा मुलगी ते पण ह्या उपक्रमात सहभागी झालेले आहेत। पिढ्यांनाही ते प्रेरणादायी मेसेज जावं पुढे आणि त्यांनी त्यात कॉन्ट्रीब्युशन करावं, हे त्यातलं उद्देश आहे। हा सफल व्हावं, जे ऐकतील त्या सर्वांनी पण यात योगदान करावं। खरंच आहे, सगळ्या पुणेकरांना सलाम आणि सगळ्यांनी ह्या अशा उपक्रमात करावे आणि त्याचं पुणेकर म्हणून आम्हाला गर्व पण आहे की बाबा आम्ही या अशा उपक्रमात आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्ही इथे आम्ही सहभागी झालेलो आहोत। तुम्ही बघू शकता की इथे बऱ्यापैकी सगळी लोक जमलेली आहेत। आता फक्त प्लांटेशन करण्याची सगळे वाट बघतायत आणि मग सांगितलं की सगळेजण इथे प्लांटेशन सुरू करणार आहेत। ॲक्च्युअली इथे आता प्लांटेशनचं प्रोसेस सुरू झालेलं आहे। 2 प्लांट्स इकडे 2-3 लागलेली आहेत आणि पुढे आता हे खड्डा खोदून
प्लांटेशन करत आहेत. खोल पाहिजे का? तू वाईट करते बघा. तुम्ही बघू शकता की इथे मार्किंग केलेलं आहे आणि त्या मार्किंगवर तिथे खड्डा खोदून खडून मागच्या साईडने हे कर, रोपाडून ठेवली ती तिथे आता आम्ही लावणार आहोत. मग तो होल होईल तो. इथे तुम्ही बघू शकता किती प्रमाणामध्ये इथे गाळ साठलेला आहे आणि तो गाळ काढण्याचं काम सुरू आहे. गाळ काढून त्याच्यामध्ये झाडं लावणं असा हा उपक्रम आहे. एका बाजूने तुम्ही बघू शकता छान असं शेती आहे आणि ह्या बाजूला इथे सुरू आहे वृक्षारोपण. बघा JCB मुळे हा रस्ता तयार झालेला आहे इथे. खूप झाड तिथे. आयुष इथे खड्डा खोदत आहे. हा म्हणजे हात तिथे येतील बरोबर. खूप छान आयुष. मस्त रे. बघा याच्या वयाची मुलं सुट्टी लागली आहे म्हणून मजा करत असतात, पण हा आयुष बघा आई वडिलांसोबत इथे येऊन निसर्गाबरोबर मजा करतो. निसर्गाबरोबर मजा करतोय तो आणि तो स्वतःहून म्हटला की मला कुदळ द्या आणि मी खड्डा करतो म्हणून. शाबास. शाबास आयुष. दगड खडे आहेत बघ त्याच्यात मोठे मोठाले. हा ते दगड काढ आता बाजूला. नाही अजून खणू देत त्याला थोडं. ऍक्च्युली त्याच्या आई वडिलांचं कौतुक आहे की त्यांनी त्याला प्रेरित करून इथे आणलेलं आहे. तो दादा पुढचा दगड काढला ना तिथे मोठा खड्डा होणार आहे ऑटोमॅटिक. हा त्याच्या दगडाच्या बाजूने काढला. आयुषची आई तुमचं काय नाव? राधिका. राधिका पंढरपुरे. पंढरपुरे. वा राधिका, तुझ्यासारख्या आया पाहिजे की त्यांनी आता त्यांना तेच आहे सायन्समध्ये आम्ही तेच म्हणत होतो की स्टेप्स ऑफ इरिगेशन आणि सगळं ते सगळं रिलेट होत आहे. किती छान कॉन्ट्रीब्युशन आपलं हवं. खरंच आहे, खरंच आहे. खूप छान. चला बरं.